चंपे हा अगं काय करती तो पार मड काढलंय बघ घरात सारखं. आले हो. झालं का स्वयंपाक नाही? हा स्वयंपाक झालाय. कधी भाजी बनवली? आता मी काय बनवलंय, सोयाबीनची भाजी बनवले. भडकीनं 2-3 तुला सांगितलं मला पहिले बटाटा करी जाय म्हणून, सुका बटाटा अहो मग सोयाबीन मध्ये आहे की बटाटा. आहे का? हा आणि संध्याकाळी मटण आणणार आहे. काल अहो सीमा येणार आहे नाही का आता. कशाला अहो कशाला काय? आली बॉकेटी बसायला तुम्हाला अहो ती माझी बहीण आहे, काय झालं फरक पडला तर? हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सीमाचा? आला तर बरोबर गुळगुळ बोलत बसायची अशी. अरे आले का पक्के गावात पोरं गोळा होते तिची आईला मला लाज वाटायची. पोरं भले ऊस काय लागायचं बरं तो कधी आळीचा वळीचा तो येतो आपल्या घरी. अहो पण ती सुंदर आहे तर पोरं बिरं येणारच बघणारच ना तिला. आणि या काही केलं काय वाढव मग तू काय करशील? तुम्ही कशाला हात लावशील? कोणती तोंडला हात लावशील? उद्या तो बाप तुझ्या ना बाबा बोलून देणार नाही. पण तुम्ही वाईट बोलताच कशाला? आता ती इतक्या वेळा इथे आली, तिने काही केलं का असं वाईट काय काम? आपण लहान नाहीये, मोठी आहे म्हणून तर काही नाही होणार. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तिला सगळं ज्ञान कळत. आपलं ते मागचं पोर झालं ना तेव्हा ती म्हणा दाजी आता हात पाय आखडून घ्यावं का नाही, एवढं कळत तिला. आणि ती काय आज्ञा नाही. अहो ती बोलली, मजाक नाही बोलली. तुम्ही अजून तेच डोक्यामध्ये तुमच्या भरलंय का? काय तुम्ही पण येईल ती एक 8-10 दिवस राहिला नाही जाईल निघून. नाही 2 दिवस ठेवायची काढून द्यायची तर बोलो, नाही तर मग आहे ना. ऐका ना मी काय सांगते, ती इथे आली ना की तिला ना इकडचं वातावरण आहे खूप आवडतं. मी मुंबईमध्ये राहते, ती तिचं राहणीमान तुम्हाला माहितीच आहे. हा झाली तर काय फरक पडला, राहू देत की. हा राहून दे बाई, राहून दे. तुला हात जोडतो, राहू दे ते 10 महिने राहू दे, वर्षभर राहू दे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती आता इथे आली ना तिशी एक शब्द पण तुम्ही बोलायचं नाही, समजलं ना? हा तुम्हाला नाही आवडत ना ती तर बोलू नका तिच्या बरोबर. चल तुम्हाला जेवायला यायचं की नाही आता? काय माहिती भुकत पळाली काय पोर यायची म्हणजे का मांडवा किती शेर उठायची लगेच. बरं ऐका ना मी काय बोलते, बरं ठीक आहे मी तिला 2-3 दिवसांनी पाठवते. ठीक आहे तोपर्यंत तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा आणि चला आपण जेवायला जाऊया. हा नाही मी आज आमची पार्टी आज. पार्टी? कसली पार्टी? तिच्या जोडदारांची पार्टी आज. पण आता मी एवढं जेवण वगैरे बनवले आणि आता नाही का आता निवडणूक झाली आपली सिन्नरची, हा निवडून आला तिची पार्टी आपल्याला. हो का? मला म्हणजे आपल्याला नाही, मला बरं चाललं बघा. ठीक आहे, मला थोडं मटण आणून दिलं असं तर ते. आण मटण होऊ दे ताजी लट. बरं तुम्ही जा, मी कुणाला तरी सांगेल आणायला. जा. काय माणूस आहे हा, जरा याला माणूस खपत नाही. हा बडबड बडबड करणार आणि मग नंतर बोलणार की नाही राहू दे तिला अजून 8-10 दिवस. काय याचा स्वभावच मला समजत नाही. मरू देत, मी जेवणाच्या मागे लागते. ताई, सीमा अगं कशी तू कशी? मी बरी तू कशी आहेस? मी पण बरी. ये ना ये बस. काय करत होती? अगं काही नाही ग, ह्या रस्त्यात जरा ठेवत होती. इथे चप्पल काढ ना. दिवसभर नुसती आवडत तुझी वाट बघत होती माहितीये का? मला तुझी आठवण आली. कधी जाईल. तुझा प्रवास कसा झाला आता? चांगला झाला. आणि आईवडील सगळे ठीक आहेत ना? सगळे मजेत आहे. बरं ठीक आहे बस. अहो मी म्हंटल तुला माहितीये का काय, दाजींना पण मी सांगितलं की सीमा येणार आहे. अगोदर तर माहिती तुला बडबड करतात आणि मग आले का प्रेमाने बोलतात. दाजींना कंटाळा आला असं उगाच येते. मी त्यांना म्हटलं अहो तिला असू देत ना, तिला इथलं वातावरण तिला खूप आवडतं असं तसं वगैरे. पडला असं उगीच आली का? मग दाजी ना ग. अगं सोड ग, ते थोडेसे माणूस गाणे आहेत पण मग नंतर ते थोडेसे मुलावर होऊन जातात. ठीक आहे. आणि बरं ऐक, मी तुला मटण वगैरे बनवलेलं आहे मस्तपैकी. बनवलंय का? बनवलंय. तुला आता जेवायचं का? आता देऊ का लगेच तुला जेवण वगैरे? बोलून नंतर जेव. एवढ्या दिवसातून भेटले, किती आठवण येत होती. हो ना अगं, मला पण खूप आठवण येत होते. हा माझं काय नाही चाललंय, आपली 2 पोरं गेली शाळेमध्ये आणि ते काही निवडणुकीचं चालू तिकडे गेले. दादी तिकडेच गेले. द्या ना सोडून ती कामं. जाऊ ते ना, हौस आहे ग. पण तुला वेळ दिला पाहिजे, तुला घेऊन आले पाहिजे ना ते तिकडं. काय बोलू आता, मला वेळ देतात रात्री वेळ बोलायला वेगळं, नंतर झोपून जातात. बोलले त्या नवराच नको करू खेळातला. अगं बाई तिच्यासमोर असं बोलू नकोस, तर रात्री तुला घरच्या बाहेर काढेल तो, समजलं? हा म्हणून मी नाही केलं, म्हणून मी सुखात आहे. सुखात म्हणजे तुला काय लग्न नाही करायचंय का? शाणे केलं मी सिटीला कधी. बरं चल, मी काय म्हणते तुला आपल्या गोट्यामध्ये 2 नवीन गाय घेतल्यात ना, ते तुला दाखवते. चल इकडे. सीमा कधी आली? तुम्ही तिला ना काहीच करत, तुम्हाला आवडत नाही ना ती आलेली.
काय चाललंय हा ती आली ना मला भेटू दे. मी म्हटलं काय होतं, भेटू दे दादीचं लई स- काय भेटू दे काय भेटू दे भेटू दे तिला. मला भेटू दे काय तिला दीदीला भेटा. काय हो तुम्ही तर मला बोलले की सीमा नको आता तिला अजिबात काही मिठी मारायची मला नाही आवडून राहिलं, नका. आवडून. कशाला ते दुसरी लोक येतात जातात बसत त्यांना तर तुम्ही लय बोलता तुम्ही काय करता मग तिला आवळून मन नाही भरलं का? बघ तर आणि अगोदर बोलले कशाला सीमाला बोलत होते? हा. तर 2 दिवसात तिला पाठवून दे पाहिलं ना म्हणजे आल्यावर किती गोड गोड बोलणं. तुझ्या कोण? नको काय मी तिकडे हो का हो निघा तुम्ही तुम्ही लवकर लक्ष कसं ठेवा आलात? रात्रीचं. तुम्ही लवकर कसं आलात मला मला सांगा ती मायानं होती ना. वास लागला वाटतं. हो बरं मी काय म्हणतो, आपण पिक्चर पाहिजे आज दोघं. मी कशाला नाही तू दोघं जण. नको. म्हणजे आपण दोघं ना नाही तू घरी तू घर स्वयंपाक करा. मी का घरी तिला घेऊन जाईल मी. आणि तिला नाही मी ते घेणार एक ड्रेस घेणार एक ड्रेस पाहिलं? माझ्या मनात होतं. सीमा तू जाऊ नकोस पिक्चरला आणि ड्रेस पण घेऊ नको तिचा ऑलरेडी नवीन ड्रेस आहे हा बघा 5,000 ड्रेस घेणार मी तिला. 5,000 मला नको. मला 2,000 साडी घेतली नाहीये 100 रुपयाची हा, घेतली का? 100 रुपयाच्या साड्या घालते मी पंचवटीला जाऊन आपण पंचवटीला. नको मला नाही यायचं. कशाला तू काय काय घेणार काही नको पंचवटीला समजलं ना आम्ही दोघी स्वयंपाक केलेला तिने जेवतो घरात. हा. काय चाललंय तुमचं अहो, काही येडवी लागली काय तुम्हाला लोकांना तुमच्याकडे येऊ का नको कधी? लोकांना गाडी तुम्हाला जास्त हवं लागले समजा तुम्ही निघा. खाली बस, खाली बस, तू खाली बस. काय खाली बस खाली बस. काय चाललंय काय हे मी आहे नाही तुला काही लाज बीज काही वाटते की नाही हो हा मी नसताना म्हणजे तुम्ही किती काम करता असेल असे उलटे पालटे. नाही तुझ्या बहिणीला अरे कधी असा बोट सुद्धा लावत नाही हा, त्याला. बोट लावत नाही कशाला आणि आता हे मारते? सीमा करायला बोलत होते मिठी ते. मारते मिठी मारते. हा माझी नको बहीण मारू. सुंदर आहे म्हणून लाईन जास्त मारू नका समजलं ना आणि ते पण विसरून जा असं आली आधी घरवाली समजलं ना निघा आता चला जा नका तुम्ही. बघू खेड्यात राहता मी काही लग्न नाही करणार तुमच्याशी लगेच. असं कुठे काय ऐकतेस ग तू पण लाईन तुला लाईन मारली बघा हा म्हणजे डोळा बाई मनात फोडेल काय ना बघ- तेव्हा कळेल तुम्हाला चांगलं लाईन मारतो तुझ्या मला म्हणजे लाईन मारलो मी कधी लाईन मारली तुला? मला काय म्हणतं माहितीये का सीमा आली की ती पुरुष वगैरे येतात इथे घरी मुलं वगैरे येतात म्हातारी कोतारी येतात असे म्हणत होते किती स्वतःच्याच मनात किती मी त्यांना म्हणले ती सुंदर आहे येणारच ना मग आणि का मला धरता का लगेच तुमच्यासारखे? मी सुद्धा सुंदर आहे तुम्ही ना सुंदर. लई इथे रंगाला सुंदर आहे. काळा पडलं सुंदर आहे. लई सुंदर. बरं तुम्ही आता जा 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 तिच्यापेक्षा कमीच. जाऊ, सोड ना बरं तू बस इथे अहो जावा ना तुम्ही काही येड लागले का तुम्हाला बरं मी काय होतो मूर्ख तू आहे मटण घेऊन येतो होय मटण घेऊन ये. केलं मटण. जाऊ का, पैसे जाऊ पैसे केलं जाऊ केलं केलं. केलं मी मग तू जाऊ घेऊन ये. तू आम्ही नंतर जाऊ काय नको, करू? आम्ही नंतर दोघी जाऊ. जाऊ. तुम्ही जा तुम्ही चल गं, चल. सोबतच जाऊ. चल, नको ना, चल. चल. काय सांग जाऊ. मूर्ख माणूस काही वेळ लागले का घेऊन आलात काय तुझ्या घरी म्हणून मी येत नाही. जाऊ दे जावा तुम्ही बरं बस तू त्यांचं नको ग मनावर घेऊस त्यांचं असंच असतं नेहमी. डायरेक्ट चिपकू राहिले ना मला. त्यांचं असंच आहे. अगोदर बोलले मला सीमाला नको आणि आता आणलं तर सीमाचं मग करायला म्हणजे किती खोटं बोलतो तुझ्यासमोर पाहिलं ना? बघू तू नवीन नवीन फोटोज बघ ना छान आहे ग शेरपात कुठे गेला? आता हे कोण ग? आता काय शेरपात कुठे गेला? शिरपा आताच गेले ते काय निवडणूक पाहुणे. हा पाहुणे. बहीण आहे माझी बहीण आहे, कधी आली? मुंबईवरून आली आहे हा का हा हा लग्न झालं वाटतं का बरं लग्न झालं इकडे बस ग जरा काय आमच्या गावातले लोक म्हणजे कसे आहेत ना जरा अच्छा. नजर त्यांची नाही तीक्ष्ण असते बरं का. हा? नाही तुमचं इकडे कसं येणं झालं नाही शेरपात घालतं पण शिरपत तर तिकडे आहे आता निवडणुका चालू आहे तिकडे सगळे पुरुष तिकडे आणि तुम्ही इकडे आमच्या घरी तिकडे दिसला नाही म्हणून त्याला घ्यायला आलतो त्यांनी सांगितलं वाटतं साली आली. हम्म. हा? काही नाही ते तिकडेच गेलेत कधी आली मेवणी कधी आली आता मगाशी आले. हा का हो बरं आहे बरं आहे. कोण का आहे? तुम्हाला लयच खत लागली बरं विचारायची वाटतं. काय चाललं या या बसा बसा हा? कोण आहे? तुम्ही असं दोघ जण इकडे इकडे म्हणजे काय चाललंय काय कोण मी आलतो शेरपात का तो काल आला मी मला आलो काय? होतो. हा? काय तुम्हाला निवडणुका वगैरे काय नाही वाटतं आज नाही प्रचार चालू आहे प्रचार चालू आहे काय प्रचाराला नाही जोरात प्रचार चालू आहे आमचा. माळपावडी लागत होती ताई आहे तुझ्या घरी. तू बस मांडव अहो पण आज माझा नवरा नाही घरी आणि मला समजत नाही की तू माझ्या नवरा कसं आहे? तुम्ही तिकडे सरका तुम्ही तिकडे सरका काय? तुम्ही सरका हो काय तिकडे काय? म्हणजे तुमच्या घरी माणसं आले तुम्हाला सण होत नाही. अहो प्रश्न संच नाही एका दिवसाला एवढं माणसं अहो येतात माझी तुझ्या घरी. बहीण घाबरते दुसरं काही नाही ते काय आम्ही अरे माणसं काय आहे. बहिणीला चावतो का? माणसाची आम्ही तू बस आम्ही जाणार बाळा तू बस हा. तू बस मग येऊ आम्ही तुमच्या घरी आम्ही अहो आजच आलो तुमच्या अहो, घरी आम्ही. प्रश्न आजच आलो तुमच्या घरी नाही, नाही. आम्ही बाय पाहिलं नाही अहो कधी. बाबूराव प्रश्न बोलण्याचा नाहीये नवरा नाहीये माझ्या घरामध्ये मग मग तुम्ही आता जा तुम्ही आणि या मग उद्या परवा नवरा नसेल आम्हाला त्याची काय करायची मग तुम्हाला कोणाशी काय करायचं आम्हाला त्याची करायची होता पण तो नाही तुम्ही करायचा. बाहेर जाऊन करा ना असं अचानक. काय?
बघ ना काका, ताई काय आहे? काय बोलताय काय चाललंय हे? काय रे नवरा काय घरी म्हणताय हा? काय तुझ्या नावावर तिकडच बसले वर बसली हा? अहो ते काय चाटा मारे ते अहो ते बोलले मी गावात जातो म्हणून. हा, ताई तू सांग ना बाई कशा ए, बस. काय चाललंय हा पोर तू खेळ? बस, बस. नाही, हा पोर खेळ आणि काय पावली चाललंय? पोर कसे बोलावा बसावा का रे हा? तुम्हाला काय काम आहे का नाही तुला भेटायला आलो ना आम्ही हा? तुला भेटायला तुला भेटेल असं. मला देवळा पण भेटा आता तुझा आज फोन जाऊ लागे ना दे. म्हणून तर घरी आलो तू सकाळपासून तिकडे यायला माहिती का याला फोन किती केलं आयला मेवणी आले तर येणच राहिला वगैरे बरं मी काय तो मी डोकं दुखत आहे जास्ती पाहू दाखवून देतो भाऊ दाबून देऊ का? नाही, 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 नाही. आम्ही आहोत, आम्ही आहोत, आम्ही आहोत. इकडे. नाही नको. अहो आम्ही आहोत ना मी पण. चालले घरी आज नको लय जण घरी? अगं तू यांचं काय ऐकते? ते दाजी आता ते काय बघून तरस होतं येतील. का? तरस होत असेल नेऊन तर- घालत जातो मी घरी कशाला? नाही नको मी जाईल मी आली जाईल. तशी जाईल मी नाही तुम्ही कशाला तरस घेता मी गाडी नेऊन सोडतो ना नाही नको मी आली तशी पण जाईल मला एक समजत नाही, तुम्ही आज तिघ इथे काय आलात? ते पण अचानक. किती केलं तरी मित्राची मिळवणी आहे हा तुझी आणि- काय ना आमची काय आमची काय मित्र एक- गेला अरे चुलीत पण तुमचं काय हा? ठीक आहे मित्र गेला चुलीत हा काय हे सर आमच्या मेवणी आले तर कसं तेव्हा यायचं कसा रे गोंडा गोळा हा? होता हे बाब्याची मिळवणी आली तेव्हा हा? घरात मांडीला मांडी लावून जेवत होता. यायचा. हा हा. हा? काय वाटत आहे मग तुला तिकडे सवड फेड आला का ती काय बघायला तर येऊन मी हा, ये जा दे चल जेवायला आपण घालू हा चला मी नाही येते बाई. नको मी नाही जाईल बघा नाही, नाही, नवऱ्याने मला जे जायचं ते मुंबईला काय काम आहे माझं अय, आ, तू बस न जाणार तुला काय मी माझी फोर व्हीलर घेऊन जातो त्याला गाड्याचे बोर्ड वाचता येत नाही आपण मी माझी फोर व्हीलर घेऊन जाईन ना हा हा हो गंगाराम दादा, जेव्हा त्याची बहीण येईल ना तेव्हा तुम्ही ही माझी बहीण आहे ना. आपण किती केलं तरी ती मित्राची मिळवणी ती नाही, आमची नाही, मिळवणी. नाही. त्याची बहीण आली माहिती आमची कोणी आलं मला बहीण. सवय नाही ते मला तुमची काय सवय ऐकायचं नाही. नाहीये. तुमची लोकांची सवय नाही ना मला. हा ती घाबरली ती तुम्हाला बघून तू घाबरू नको घाबरू हे तुमच्याशी तुला एकदम सुखरूप येतो नाही नको हा, सुखरूप हे येतो. तुमच्याशी घमेल्यासारखी आमच्या तोंडं घरी नाही बघून. येत एवढे लोक ना रोज का बरं? नाही आमच्या घरी तो माणसं माणसं नाही. पाहिलंच नाही का? तुम्ही डोकं नका लावतो आमचं ठरलंय काय ठरलं काय ठरलंय? काय ठरलंय लग्न करणार आहे का तू काय ठरलंय? लग्न करणार आहे? काय बोलता तुम्ही? मी हा, काय मग त्याची तेच म्हणत होता त्या दिवशी परवा हा, हा, मिळवणी बरोबर मी लग्न करणार आहे, असं म्हणत होता की. मग ठरलं म्हणजे कसं पुढच्या हप्त्यात आम्हाला दोघांना मुंबईला नेऊन घालत जाते मला तुला कोणाला मग तोपर्यंत आहे का नको तोपर्यंत आहे? मला नको मी जाईल जशी आली तशी नाही हप्ताभर असेल तर नाही. बाबा बरं आहे. मग हा, आपण राहू दे, पण हप्ताभर राहू दे. इथंच राहू आपण पण राहू दे, मग आपण जाऊ दे मी पण राहतो इथं हा. असं. आज तुमचं काय तुमचा इथं राहण्याचा संबंध? निघा निघा इथून निघा. तुम्हाला सांगतो आमच्या दादा घरात- तुम्ही पण चाललंय निघा माझी इथून. मटण बी आणतो, मटण बी आमच्या आणतो. घरात देखणं लई जाऊ जाऊ द्या मला. अहो, टेकणं नाही, लय नाही, भारी नाही. बोकड कापतो मी पाहिजे तर. अरे काय मला घरी जायचंय मला नको मला आता नाही तू कशाला घरी जाते आम्ही आहे मी ना. काय होतो तिकडे सरका ना, ती नाही, घाबरते ती. अरे आपल्या गावचं लोकांना आलाय काही लोकांना आलाय तू इकडे ये, इकडे ये, इकडे ये. बस तिकडे पोरीची बस. काय ओढताड चालेल काय? काय त्या बिचारी जीवाचा वहिनी तुला ऐका, ऐका. तुला पाठाबाई वहिनी तुम्ही लोक घरी जा, ये, ये, ये. मेहरबानी करून घरी जा. आम्ही आमच्या घरचं बघू. बरं बरं, घरी चल, चहा जा. पाण्याचं. नाही जा नको घरी. नाही नको ए बाबरा तिला नेण्याचं काय संबंध आहे? जाऊ दे घरी जायचं आहे ना मग जातो घरी चल का आपली घरी नाही मला नाही हा? आता घरी जा म्हणतोय तर मग तिला घेऊन जातो ना अहो घरी. काय चाललंय हे? तुम्ही यांच्या बहिणींसोबत असं राहता काय? हे, मेवण्या, मेवण्या. मेवण्यांसोबत असं राहता काय तुम्ही? बरं, त्याला हा? किती वखत आदर ओढायचा हो शिरपतरावला अवघड आहे एक दिवस म्या मला वेळ नव्हता बा मेवणीला नवगाला शिरपत्र सांगितलं बा मेवणीला पोच कर बरं सायकल येऊन गेलं अहो नाही, पण ते तिला इकडे जा. बरं अहो पण ते तयार होते म्हणून गेली ना. दांडीवर बसून नेलं हा, येणार आहे. हा. ये रे, ये रे. ते तसे त्यांना घेऊन जा त्यांच्या बहिणीला घेऊन तर जा त्याला नेऊन काय फायदा आहे? अहो पण ती त्यांच्या तयार बहिणीला होती ना माझी चल तुला बहीण. बुलट मा बुलट नेऊ नाही नको मी तुमच्या विमानाने बुलेटवर जाईन, बुलेटवर तुम्हाला तुम्ही पुराल का बुलेट वरती? तुला माहिती काय सांगत का बायकोला हे. हा? बाबूरावची मेवणी अरे ती संरचना नाही सांग, सांग. मी आहे ना घाटात जाऊन ठोकली घाट ते मला काय काहीच काय माहिती काय नाही. काय? तुम्हाला लोकांना इथून काय- काय- जायचं की नाही? घाटात जाऊन ठोकली ना आणि तू पण म्हणतो घाटात टोकली हा, बरोबर आहे. म्हणजे ती रडायला लागली ते दोन ते दिला म्हणा हा. ऐकली गाडी घाटात लागली चढायला हा. तुला वाटतं पडत आहे काय मी ती पळायला येवत पे ठोकली तिला ठोकली. मग बघा आहे का बरोबर आहे. इतकं त्याला बिचारायला बाबूरावच्या मेवणी अधिकार आम्ही दिला नाही अरे, किती अहो केलं पण तरी- माझी बहीण घाबरते, तुम्हाला का समजत अरे, नाही? मग तिला हळू येतो मी. ती- हळू येतो हळू नाही नको मला नाही मला तुम्ही घरी निघताय जायचं, की नाही की मी तुम्हाला आता आपटू नाही, सांगते नाही. हा? काय होणार नाही जाईल कोणतरी घेऊन जातो बाय मी जातो आता का तुम्ही थांबा. बरं मी लागली काय तुम्ही. म्हणतो, जाऊ दे मरू द्या. हा. काय नाही आता तुम्हाला म्हातार पण सोबत का वाच खरं नाहीतर तुला काय? लागलं नाही मदत करायची राहती. आमच्या बरोबर सुटलं पुढे नाही, 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 नाही. काय मदत घ्यायच्या? मदत अरे करायची. काय मदत तुझ्या हा? मदतीने तोंडात एक दात राहिला दात नाही नाही. राहिला. नाही, नाही, नाही. मदत करू अरे पण आपला शिरपतराव त्याची मेवणी आहे ना. बाबूराव हा बोला आता आमच्या पुढच्या होती कांद्याला उतावं लागेल हा तो काल असेल बाई मग
आम्हासारखं नाही केलं ते मला नाही करणार आहे. अरे काय मला काय बाकी मॅडम, तो एवढी काय लागतं? ए, मदत करायला आलो मी. तू एक काम कर, मदत करायची ना 5-50 हजार रुपये हा, देऊन ठीक टाक आहे, शेतीला. नाही नाही नाही. 5-50 हजार काय रुपये. करा हा. तो आपल्या घरी आणला असता आपल्या मेवणी पैसे बोला त्याच्या नवरीचं गेलो काय नको आहे? एवढी शामरी दिली नाही खाली लोंढे. हा. कोर्टामध्ये कोण निवडून सांगताय त्याच्या मिळून पैसे? तुम्हाला इलेक्शनला जायचं तुमचा कुठं निवडणुकीला नाही, काय हे करायचं? शक्य हे असतं का? माय बेवडी कशी होती रे? अरे शेरपती तुम्हाला मेवणी पाय. तुम्हाला मिळून म्हणजे ताळे पाय. काळी होती चिमेवणी हा. माणूसला लय भारी मारू केलंय. हा. तिनं कधी मला सोडलं नाही कधीच नाही, कधीच नाही. पाहिलं मिळून बिगर जेवणाचं जेवणच घालायचं हो. जेवणच घालायचं मग सगळ्या कधी मेवण्या विचारही तुम्हाला म्हणले नाही. तुम्ही असं मोकळं जा. हा सगळ्या मेवण्या जेवूच घालेल्या आहेत कधी जातो करायचो कधी जातो मग करायचो तुम्हाला उलटा आम्ही काय? घालतोय तर तुम्ही काय काय करायचे जेवण त्यांच्या घरी काय तुम्ही मेवणीला नाही नाही तुम्ही मेवणीला काही खेळणं समजताय का हा उलटा आमच्या गावाची तुला नेलं असतं पण तू गावातली. काही काय गरज ना? नाही काही गरज नाही मी येणार सुद्धा नाही समजलं ना ए, तुला काय माहित आहे ते वहिनीला नेऊन काय कामाचं आहे ते इथं? तर तुझे एकटं कसं आहे? काम नाही देत हात नाही. राहू देत तुम्ही निघताय की मी काठी घेऊ का बरं काढली गं? आम्ही मेहुणे म्हणजे तो नवरा काय बघा आम्हाला तू कोण? नवऱ्याला तिकडे नेऊन आपटा तुम्ही समजलं ना हे बाबूराव ती जर वाघीन जर पिटली ना भाऊ ती बरी कत नाही तुम्ही आता काढता पाहिजे चल मग 95 चल. चला ए, बाबूराव 95. ए बाबूराव ती गेली बरं का? जाऊ नको 95 हा 95 जाऊ हे बघा आज इथे आलात परत जर माझ्या दारात जर कधी आलात ना बाबूराव लक्षात ठेव परत माझ्या ए, दारात जर आलात ना जेवण माहिती तुम्ही तर असते. पहिला गप्पा बसा समजलं ना तुमच्यामुळे हे सगळं चालेल फालतूगिरी गंगाराम दादा एक लक्षात मी ठेवा आजपर्यंत यांच्या दारात जाईल नाही यांच्या दारात जाईल नाही डायरेक्ट घरात जाईल मग दारात उभं राहिलं नाही. तुम्ही गप्प बसा तुम्ही गप्प बसा तुम्ही गप्प बसा परत जर तुम्ही कधी माझ्या दारात जर आलात ना तर याद राखा समजलं ना निघा इथून निघा लवकर अहो, निघा कधीच्या आलो मी तर नाही निघा इथून निघा इथून निघा डोळा खाली घे डोळे हा एवढंच आहे एवढंच आहे पण हा? काय तुम्हाला तर यांना पहिले हात घ्या, नवरा नवरा. तुझा आहे? अगं नवरा आहे. करणार का तसं? हा? सोडा तिला पण मारले ना तिच्या मागे लागायचं नाही निघा घराच्या बाहेर निघा आणि जोपर्यंत 2 दिवस इथं सीमा आहे ना 2 दिवस इथं सीमा आहे ना घरी जर तुम्ही बघितलं ना तर याद ठेवा समजलं ना निघा झोपायचं कुठं? निघ बाहेर झोपा बाहेर निघ बिबट्या आला मग बिबट्या आला ना तर ही काठी घे निघ इथून लवकर निघ लवकर निघ लवकर इथून मला भीती वाटली टेन्शन आलं मला टेन्शन घेऊ नकोस आणि हे लोक कोणी येणार नाही समजलं ना ठीक आहे चल तू जेव आणि उद्या सकाळी नको, लवकर जेवण नाही, निघून नको, जा. मला घरी सोड मी आहे ना नको मला घरी सोड चालते मी जशी आली तशी अगं सीमा ऐक नाही, तरी. नको ताई. अगं तुझ्या दाजी आता नको. कोणीच नाही येणार माझं नाही, ऐक नको. तरी येते मी ऐक ना मला घरी सोड चल जशी आली तशी सोड मला चल ठीक आहे चल आमच्या गावची लोक कधी सुधारणार नाहीत आणि ते 3 त्रिकूट येतात तर 1 नंबरचे ते नालायक माणसं मी आहेत. आता कधीच येणार नाही तुझ्या गावाला